सलाम्या झाल्या। सरपंच म्हणा कोण काम बघतंय हे बघा। आता पंच कमीच राहा बरं का, पंच कमीच राहा। कुस्ती बघतोय ती सुंदर अशी आनंदातूच बघ सरपंच म्हणून। आमिर शेख बापू कुस्त्याला बाकीच्या रणांगण थंड झालंय। बोला तुम्ही आमिर शेख बापू घे की त्यांना पुढे, घे की पुढे। ज्या महत्वाच्या कुस्त्या त्यांना घ्या आता पुढे। तुफानी कुस्ती मनगटाला मनगट लागले, डोक्याला डोकं भिडले, मेंदू आणि मनगट एकत्र आले आणि विचाराचं कहर डोक्यामध्ये लागले। कोण काय करायचं, कोणत्या डावामध्ये कोणाला घ्यायचं, दोन्ही पैलवान एकमेकावर कब्जा करण्याचा प्रयत्न आहेत। सुंदर आणि सुंदर अशी कुस्ती बघण्यासारखी, एकमेकावर कब्जा करण्याचा प्रयत्न। मेंदू मनगट आणि एकत्र आल्याशिवाय कुस्ती होत नाही। कुस्ती म्हणजे साधन असतं। आईचं रक्त दूध आटवावं लागतं आणि शरीराचं रक्त आटवावं लागतं आणि त्यातून पुढे जावं लागतं। ही कुस्ती चला आमिर शेख मैदानात आला। चला पवन ढोला मोकळे खेळताना पण चांगले पोरं, दोघं पण चांगले ते। एक तुफानी कुस्ती विखरणीकर मंडळी डोळ्याच्या पापण्या जरा सवडी न विटा। एक तुफानी कुस्ती आहे। चालू वर्षाचा महाराष्ट्र चॅम्पियन तर दुसरा राष्ट्रीय पैलवान आमिर शेख 4000 रुपयाची कुस्ती। आमिर शेख बघा कुस्ती बघा, पवन डोंगरचे स्नायू मोजून घेण्यासारखी तब्येत आहे। पवन डोंगर हातवर कर, पवन डोंगर हातवर कर पवन। हा आमिर शेख हात ऊपर करा। नवनाथ भाऊ कुस्तीच्या सलाम्या द्या। चला प्रत्येकाच्या घरात एखादा असं झालं पाहिजे, असं प्रत्येकाने 4000 रुपये भरघोस इनामाची कुस्ती। 2 ते 4 वेळा ही कुस्ती झाली मंडळी, बघण्यासारखी कुस्ती सुंदर। पैसे फिटले विखरणीकर मंडळी डोळ्याच्या पापण्या जरा सवडीनं मिटा। भगव्या लांगेत लढतोय तो पवा, अंजनीच्या सुतात तुला रामाचा वरदान। एक मुखाने बोला बोलायचे हनुमान, असा पवन लढतोय डाव्या पैत्र्यावा। पंच हार जिंकतो, गर्दनखेच चालू झाली। डाव प्रति डावाचे विचार गोल करायला लागले। ज्याचे हात बाणासारखे चालणार त्याचीच कुस्ती आहे। मध्ये घ्या, फिरते रहा नवनाथ, फिरते रहा, हलगी हलगी फिरते रहा, हलगी बोटात बोट देऊ नका, डोक्याला डोकं लावू नका, डोक्याच्या विचाराने कुस्ती करा। चालू वर्षी अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीमध्ये या पवन डोनरने 61 किलोला रौप्य पदक मिळवलं। भगव्या लांगेत लढतोय तो, त्याचा दुसरा प्रतिस्पर्धी दोन्ही पायाला निकॅप लावलेला काळ्या लांगेत लढतोय तो आमिर शेख मालेगाव। कोई या अली करके आता है, कोई बजरंग बली करके आता। अशा कुस्त्या कधीच पाहायला भेटणार नाही। विरोधकांना विरोध करू द्या, विरोध चालूच असतो गावकी। हे हळूहळू हे अशी परिस्थिती की अशा कुस्त्या कधीच तुम्हाला पाहायला भेटत नाही। हे विखरणीमध्ये या कुस्त्या भेटतात, इतकं सोपं नाही, इतकं सोपं नाही या गोष्टी आणि इतक्या गोष्टी घडणं। विरोधात गावात प्रत्येक गोष्टी असतात, विरोधाला विरोध करावं 100% करावं, परंतु ज्या गोष्टीमध्ये चांगलं काम आहे किंवा जे जिल्ह्यामध्ये नाव कमावत आहे अशा गोष्टीला सर्वांनी सपोर्ट करावं। या कुस्त्या तुम्हाला एवढ्या तालुक्यात कुठे भेटणार नाही की 2-5 जिल्ह्यात तालुक्यात भेटणार नाही, अशा कुस्त्या विखरणीमध्ये भरतायत। याला चांगल्याला चांगलंच मानावं, वाईटाला वाईट मानावं, नुसतं विरोधासाठी विरोध करू नये ही विनंती करतो आसपासच्या नागरिकांना, विरोधकांना। कारण ही गोष्ट शक्य नाही, इतके नामवंत पैलवान विखरणीमध्ये येणं सोपं नाही। हे खूप मोठमोठे पैलवान आहेत, जिल्ह्यावर राष्ट्रीय पातळीवर लढणारे पैलवान या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा आपल्याला मनमुराद आनंद घेण्याची वेळ आहे। पहलवान देखो चालू कुस्ती में रुकने का नहीं, कुस्ती करो, बाद में गडबड हो जाती है, चालू कुस्ती में रुकने का नहीं। पंच लक्ष ठेवा तुम्ही, वाद होतो नंतर। चला अक्षर बुद्धिमान त्याचं नाव पैलवान, सोपी गोष्ट नसते मंडळी। 40 पोरातनं पहिला दुसरा तिसरा
नंबर काढणं. या पोरानं रौप्य पदक मिळवलं 61 किलोला. बघूया लागेल करतोय पाहतोय आणि 4000 रुपये नावाची कुस्ती साधो कहते कबीरा सुनवाई साधो यही है घोड़ा मैदान. भविष्य काल एक कल्पना होती है पहलवान, सिर्फ वर्तमान अपना होता है. आता अभी ताबड़तोड़ वक्त किसी के लिए रुकता नहीं, वो चलता ही रहता है. खूब कमालो हीरे मोती मगर कफन को. 4000 रुपये इनाम कुस्ती चालू आहे. इतकं सोपं नाही, रक्त आटवावं लागतं. आईचं रक्त आटवतं. आसपासच्या परिसराचा विचार करा, विचारायचा विचार करा. पंच फिरते रहा तुफानी कुस्ती बघू द्या, लोकांना बघू द्या, आनंद घेऊ द्या. बऱ्याच मैदानात ही कुस्ती जोडण्याचा प्रयत्न झाला पण आज तो योग विखरणीकरांना मिळाला. वा दुग्ध शर्करा योगा अशी कुस्ती. पैलवान डोक्याला मारू नका, कुस्ती करा. डोक्याला डोकं लावू नका, डोक्याच्या विचाराला कुस्ती करा. अंगात आगन डोक्यात बर्फ त्याचं नाव पैलवान. हलकी हलकी फिरते राहा हलकी. कमिटी जबाबदार नाही. कब्जा घेण्याचा प्रयत्न आमिरचा आणि तो हल्ला काय कुस्ती हो. काय झालं, काय जाते. ठीक आहे लहान पकडायची होत आहे. लहान पकडायची या मैदानात मुभा नाहीये. पंच कमिटी तो निर्णय घेईल परंतु नाहीये. कुस्ती करा. अटीतटीची कुस्ती म्हटली का कुस्ती बघा. आता पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात त्याकडे. आता कुस्ती लागली तशी बर का. खडाजंगी सुरू झाली. बाप्पा पुढच्या कुस्त्यांचं नियोजन कर. नाना जातो. चला पैलवान तयारी करून वार. मगाशीच सांगितलं कोई आली करके आता है तो कोई बजरंग बली. मंदिर मस्जिद नाम अलग है, दोनों का पत्थर एक होता. खुदा भी आसमां से देखता होगा ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा. अशी कुस्ती जोड लिया. कलाजंग मार्गाचा घुसला होता पटाला. इतका सुंदर डिफेन्स केला पवन. अतिशय सुंदर. अविनाजी पडळकर आपल्याला जे भेटले समालोचन करण्यासाठी. इतका उत्कृष्ट आणि सुंदर माणूस भेटणं अवघड आहे. तर नवनाथ बाप्पूच्या नियोजनानुसार हा माणूस भेटले. आज त्यांना दुसरीकडे घोटीगतपुरीकडे त्यांना आयोजन केलं होतं परंतु बाप्पूने सांगितलं की तुम्हाला यावाच लागेल करण्यासाठी. आज ते वेळात वेळ काढून करण्यासाठी या ठिकाणी आले. कारण इतकं नियोजन करणं आणि इतकं अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला भेटणं अवघड आहे. या ठिकाणी त्या कुस्तीचं जे नियोजन आणि जे प्रमोशन केलं या साहेबांनी त्यांचं मी पुन्हा एकदा विखरणीकरांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. सहर्ष स्वागत. टाळे होणे की एकदा धन्यवाद. मध्ये घ्या कुस्तीमध्ये घ्या पंच. अशीच एक मानाची गदा आज कुणाच्या बलदंड खांद्यावर जाणार याचा फैसला लागला. त्यावरचे अजून चांगलं नियोजन करतील आणि अजून सुंदर कुस्त्या भरवतील. महाराष्ट्र चॅम्पियन पवन धोना भगव्या लांगेतला चालू वर्षी उलट गाडीचा मानकरी आणि आमिर शेख राष्ट्रीय पैलवान. लहरों से डर के नौका पार नहीं होती आणि कलाजंग बच गए. वाह मगाशीच सांगितलं याचीच खासियत आहे त्या पवनची. नागा सर्पाचा सूर मारून तिथंच कलाजंगला पाचला होता आणि तितकाच सुंदर डिफेन्स आमिर शेखचा.
पवन डोनर सराव करतो पुण्याला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल काका पवार आणि दुसरा आमिर शेख मालेगाव एक मिनिट मर्दुमकी आणि पुरुषार्थ जपते तीच माती याच मातीचा इतिहास याच मातीनं शिवप्रभूंना दिल दिलं धाडस दिलं मनगट दिलं तीच माती नगर वाघमोडे आखाड्यात पंच म्हणून गेले आहेत आता हाताचे हातोडे मानेवर पडायला लागले हे दिवसा चांगले दिसतात चांगलं लक्ष द्यायचंय वा काही कुस्ती चालू आहे आता पाण्याची कमीने नळीच लावली बर का मोहन भाऊ शेलार यांनी ते नियोजन केलं आणि जी काही धूळ उडायची फुफांडा गौरव चांदवड या गौरव देवरेला धुमाकूळ घातला या उत्तर महाराष्ट्रात आणि दुसरा रोहन परदेशी कोकमटान गंगदास आश्रम सईपाली पंजाबी संग्राम गिडगे ही एक नंबरची कुस्ती लागणार या चारही पैलवानांनी तयारीला लागा रोहन परदेशी चला तयारीला लागा गौरव देवरे हा कुठले डॉक्टर